महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगलीमध्ये प्रचार सभा घेतली तर इचलकरंजीमध्ये रोड शो केला। यावेळेला सांगलीमध्ये आयटी उद्योग आणण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। पाहूयात। महापालिका निवडणुकांसाठी प्रचाराला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगलीतनं भाजपचा प्रचार सुरू केला। सांगलीत विरोधकांना 50 उमेदवारही सापडले नाहीत असा निशाणा मुख्यमंत्र्यांनी साधला। तर सांगलीत आयटी उद्योग आणण्याचं आश्वासन फडणवीसांनी सांगलीकरांना दिलं। आता पुढचे 5 वर्ष ही गती जर थांबू द्यायची नसेल तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, रिपाई, जनसुराज्य अशा प्रकारची आपली जी युती आहे, या युतीचे उमेदवार हे आपण निवडून द्यावेत आणि खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं। मगाशी खाडे साहेबांनी सांगितलं, आपली युती एकमेव अशी आहे ज्यांनी पूर्ण 78 उमेदवार उभे केले आहेत, बाकी कोणाला 50 देखील उमेदवार सापडले नाहीत। अशा प्रकारची परिस्थिती आहे। मूलभूत गरजा ज्या आहेत त्या तर पूर्ण करायच्याच आहेत, पण पुढच्या काळामध्ये सांगलीच्या या क्षेत्रामध्ये आमची जी मुलं सातत्याने पुण्यामध्ये आयटी इंडस्ट्रीमध्ये जातात, आम्हाला आयटी इंडस्ट्री सांगलीमध्ये कशी आणता येईल याचाही प्रयत्न हा येत्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे। नवनवीन ज्या गोष्टी या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। सांगलीनंतर फडणवीसांचा इचलकरंजीत भव्य रोड शो झाला। मुख्यमंत्र्यांच्या रोड शोला इचलकरंजीकरांनी जोरदार प्रतिसाद दिला। रोड शो नंतर फडणवीसांनी इचलकरंजीकरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याचं आश्वासन दिलं। एवढंच सांगण्याकरता आलो आहे, हा जो प्रचंड प्रतिसाद या रोड शो मध्ये तुम्ही दिलेला आहे, हा जो आशीर्वाद तुम्ही दिलाय, त्या आशीर्वादाच्या दुप्पट या ठिकाणी प्रतिसाद राज्य सरकार तुम्हाला देईल। काही झालं तरी इचलकरंजीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा पूर्णपणे सोडवण्याचं काम हे आता आपलं सरकार या ठिकाणी करणार आहे। इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील प्रचार सुरू केलाय। माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी प्रचार रॅली काढली। छत्रपती संभाजीनगरमध्ये बहुमत मिळेल असा दावा दानवेंनी केला। आम्हाला पूर्णपणे बहुमताची खात्री आहे, कारण पहिल्यांदा एवढ्या जागा शिवसेना लढतीये। शिवसेना संपली म्हणणाऱ्यांना हे उत्तर आहे, कोणत्याही पक्षाचे, भारतीय जनता पार्टीचे नाही, शिंदे गटाचे नाही, काँग्रेसचे नाही, MIMचे नाही, सगळ्यात जास्त उमेदवार आमच्या शिवसेनेचे, उद्धवजींच्या शिवसेनेचे। पुढचे 11 दिवस प्रचार सुरू राहणार आहे आणि प्रत्येक जण आपापल्या विजयाचा दावा करतोय। सांगलीहून साईनाथ जाधव आणि शंकर देवकुळेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।